उपस्थित सर्वच मान्यवर, या सर्वांचंच हार्दिक स्वागत। इथे आपण काही संस्थांचा सत्कार करणार आहोत, त्याचप्रमाणे या मांगणे चाळीतले ज्यांनी काही आपलं चांगलं योगदान या समाजासाठी दिलेलं आहे अशा सर्वांचा सन्मान इथे करणार आहोत। उपस्थित सर्वच महिला वर्ग, त्याचप्रमाणे मागे बसलेले सर्व पुरुष मंडळ, या सर्वांचंच मी मांगणेचाळ गणपती मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येतोय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रचना पाटील यांनी करायचंय। लक्ष्मी तोरण यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचंय। मॅडम लवकर या जरा। सर्वांना नमस्कार। मांगणेचाळ कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही मांगणेचाळ येथील सर्व नागरिक, सर्व यंग जनरेशनने मिळून हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। दरवर्षी गणपती मंडळाचा गणपती असतो, पण यावर्षी थोडंसं नवीन काहीतरी करायचा मानस आम्ही हाती घेतला आणि हा कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं आहे। मांगणेचाळीमध्ये राहून देखील काही गुणी आणि गुणवंत विद्यार्थी म्हणा किंवा उद्योजक म्हणा नावारूपाला आलेले आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहेत। तसेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या संस्था बार्शीमध्ये सामाजिक कार्य करतायत त्या संस्थेचा देखील आम्ही सन्मानित करायचं ठरवलेलं आहे। त्यानिमित्तानं आपण सर्व आमच्यावर प्रेम करणारे लोक उपस्थित राहिलात त्याबद्दल शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या सामाजिक संस्था खूप मोठं काम करतात त्यांची खूप छोटीशी सत्कार आम्ही करतोय, कारण त्यांच्या कामाला उपमा देण्या इतकं आम्ही मोठे नाही आहेत, तरी पण आम्ही एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्या कामाला थोडंसं प्रेरणा देण्याचं काम आम्ही करतोय। त्याचप्रमाणे जे आमच्या गल्लीतले विद्यार्थी आहेत, जे नवीन उद्योजक आहेत किंवा ज्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी अचीव केलेलं आहे, अशा लोकांचाही सत्कार इथं करण्याचं ठरवलेलं आहे। साहेब, काल तुम्हाला आम्ही निमंत्रण पत्रिका द्यायला आल्यावर तुम्ही आमच्या कार्यक्रमाचं कौतुक केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। कारण महिलांनी पुढाकार घेऊन काहीतरी केलं तर खूप चांगलं होत असतं, कारण घडवणारी स्त्री असते असं म्हणतायत आणि म्हणूनच आम्ही या पोरांना थोडंसं सहकार्य करायचं ठरवलं आणि यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याला तुमच्यासारख्यांची शाबासकीची थाप मिळाली तर यांना आणखीन प्रेरणा मिळेल आणि आणखीन यांची गोड चांगल्या प्रकारे होईल। एवढंच बोलून मी माझं प्रास्ताविक संपते आणि आपण प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम आपण अतिथी देवो भव प्रमाणे पाहुण्यांचा सत्कार घेतोय आणि त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय। खरं तर मांगणेचाळ ही वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहे। म्हणजे मांगणेचाळीतला इतिहास बघितला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते कुठेतरी नाव आपलं छान व्हावं हा प्रामाणिक उद्देश घेऊन या सगळ्या महिला वर्गाने तुम्हाला मदत करण्याचं ठरवलंय। बरोबर आहे का सगळ्या महिला वर्ग? अगदी बरोबर आहे ना? म्हणजे मांगणेचाळीचा इतिहास फार मोठा आहे आणि आत्ताची जी नवीन पिढी आहे ती कोणतीही चाळ असो सगळ्याच दृष्टीतून प्रसिद्ध असते, कारण युवा पिढी ही का बिघडतीये हे तुम्हालाच माहिती आहे, त्या युवा पिढीलाच माहिती आहे। तो आई वडिलांचा दोष आहे का तुमचा दोष आहे हे माहित नाहीये, परंतु असं चांगलं वळण लागावं, असं गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सगळ्यांनी चांगलं कार्य करावं यासाठी हा अट्टहास, हा थाट मांडलेला आहे। पुन्हा एकदा मांगणेचाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांच्या वतीने मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शी शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब म्हणजेच पोलीस निरीक्षक साहेब
बालाजी कुगडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी राजेंद्र मांगडे यांना विनंती आहे. राजेंद्र मांगडे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. यानंतर डॉक्टर प्रभावती लाड मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. लक्ष्मी तोरण आणि नम्रता पिंगळे या दोघींनी त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर माजी नगरसेवक रोहित लाकाळ इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. शहाजी पिसे आणि प्रदीप घोडके या दोघांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर NK पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. बाबा मांगडे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्वांना एक विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवून आपण या मंडळाच्या सर्वच आयोजकांचं स्वागत करूयात. त्याचप्रमाणे मान्यवर मंडळींचं स्वागत करूयात. आपण सर्वांना सन्मानित करणार आहोत आणि विशेष सन्मान आणि विशेष कौतुक की किरण मस्तानी मॅडम इथं आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करत आहोत. रचना पाटील आणि अभिलाषा मांगडेला मी विनंती करते की त्यांनी किरण मस्तानी यांचा सत्कार करायचा. इथे डॉक्टर नितीन थोरबोले सर उपस्थित आहेत. डॉक्टर साहेबांचंही स्वागत इथं केलं जात आहे. प्रशांत गायकवाड यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर नितीन थोरबोले सर. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे यांचंही हार्दिक स्वागत. त्यांचाही सन्मान केला जातोय. प्रशांत गायकवाड यांनी त्यांचाही सन्मान करायचा आहे. रितेश देशमुख यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. दगडू नाना मांगडे यांचंही हार्दिक स्वागत. माजी नगराध्यक्ष त्यांचा सन्मान रितेश देशमुख यांनी करायचा आहे.
सुधीर बापू नाकाडे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय. नारायण बनसोडे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशनचे बरबडे साहेब इथे उपस्थित आहेत. अत्यंत हसीत खेळत व्यक्तिमत्व असं बरबडे साहेबांचाही सन्मान होतोय. संदीप कदम यांनी करायचा आहे त्यांचा सन्मान. बरबडे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. यानंतर बार्शी शहर, बार्शी तालुका या ठिकाणी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा आपल्या बार्शीच्या सगळ्या संस्था, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. ज्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि तेही उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा संस्थांचाही इथे सत्कार केला जातोय. ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, वाणी मॅडम पण इथे उपस्थित आहेत. रचना पाटील यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. वाणी मॅडमचा सत्कार करा. रचना पाटील मॅडम, ओनली समाजसेवा, सगळे या लवकर लवकर, जरा सगळेजण या. रगे मॅडम थोडी चेअर काढा तुमची बाजूला. आयोजक मंडळी थोडे बाजूला सरका. कुकडे साहेबांना विनंती आहे, त्यांनी कृपया यांच्या समोर यायचं आहे. ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचा इथे सन्मान केला जातोय कुकडे साहेबांच्या हस्ते. सहयोग, सेवा आणि समर्पण या उदात्त ध्येयातून समाज हितासाठी सातत्याने कार्यरत असलेली आपली संस्था आहे. आपण शैक्षणिक संस्थांना दिलेला आधार, सरकारी संस्थांना केलेली मदत, त्याचप्रमाणे धार्मिक व सांस्कृतिक कार्यास दिलेले सहकार्य, तसेच रक्तदान शिबिरांसारख्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन अशा विविध उपक्रमांद्वारे आपली संस्था कार्य करते. त्यासाठी हा सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, त्याचप्रमाणे बुके हे सगळंच देऊन आपलं स्वागत केलं जातंय. टाळ्यांच्या गजरात आपण ओनली समाजसेवेचं स्वागत, कौतुक करूया. यानंतर ध्यास महिला नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी यांच्या पण सगळ्या ज्या कोणी आहेत त्यांनी पटकन यायचं आहे कृपया. कुकडे साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण जरा लवकर करतोय. ध्यास महिला नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी, चला लवकर. लाड मॅडमनी पण कृपया समोर यायचं आहे. लाड मॅडम, महिलांसाठी हा उदात्त संकल्प घेऊन उभारलेली आपली ध्यास पतसंस्था आज अनेक अडचणीत असलेल्या महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. आर्थिक गरजेत अडकलेल्या, संघर्षातून मार्ग शोधणाऱ्या मातांना, बहिणींना, गृहिणींना, उद्योजक महिलांना कर्जाच्या आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून पुन्हा आत्मनिर्भर होण्याचा आधार मिळवून दिलेला आहे. ही संस्था केवळ पैशाचं सहाय्य करत नाही, तर आत्मविश्वास, स्वाभिमान, उज्ज्वल भविष्य यांची सुद्धा बीज पेरली जातात. अशा या ध्यास महिला नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी यांचा सर्वच महिलांचा सन्मान इथे कुकडे साहेबांच्या हस्ते केला जातोय.
लाड मॅडमनी कृपया समोर यायचं आहे. एक ग्रुप फोटो परत घ्या मॅडमच्या सोबत. सगळ्या महिलांसाठी आपण टाळ्या वाजवूयात का? थोड्याशा टाळ्यांची कमतरता पडतीये. जाणीव फाउंडेशन बार्शी, सगळेजण लवकर या. जाणीव फाउंडेशन बार्शीचे सगळे मेंबर, अध्यक्ष, सचिव, त्याचप्रमाणे सर्व मेंबर. जाणीव फाउंडेशन समाजातील निरपेक्ष सेवेतून उदयास आलेली ही संस्था आहे. गोमातेचं रक्षण, गोशाळेचं संचालन, स्वच्छ बार्शी या संकल्प, वृक्ष लागवड, संगोपन तसेच एकल पालक बालकांच्या जीवनात आधाराचा हात अशा अनेक कार्यातून मानवतेला नवी दिशा देत आहे. आपल्या निस्वार्थ सेवाभाव, समर्पण आणि करुणामय कार्याचा गौरव म्हणून हे सन्मानपत्र आपल्याला बहाल केलं जात आहे. मी NK पाटील सरांनाही कृपया विनंती आहे. डॉक्टर NK पाटील सर कृपया समोर यावं सर. यानंतर मातृभूमी प्रतिष्ठान, त्यांचाही सन्मान केला जातोय. मातृभूमीचे सर्व अध्यक्ष, सचिव, सगळे मेंबर्स यांनी कृपया समोर यायचंय. मातृभूमीचे कोण आलेले आहेत? हा, रावसाहेब यादव समोर यायचंय. इकडे समोर या. मातृभूमीचे सर्व आलेले मेंबर्स, निराधार, असहाय्य आणि कुणाचाही आधार नसलेल्या 100हून अधिक व्यक्तींना घरपोच डबा अशी अन्नपूर्णा योजना ज्या प्रतिष्ठानकडून केली जाते, असे मातृभूमी प्रतिष्ठान आणि मातृभूमी प्रतिष्ठानचं अध्यक्षस्थान भूषवणारे संतोष काका ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असते. यानंतर श्री भगवंत ब्लड सेंटर बार्शी मेंबर आलेत का? सगळे अध्यक्ष, सचिव, त्याचप्रमाणे त्यांचे काही मेंबर्स आहेत का? कार्यकर्ते कृपया त्यांनी समोर यायचे. श्री भगवंत ब्लड सेंटर मानवतेच्या सेवेसाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेली आपली रक्तपेढी गेल्या 5-6 वर्षापासून सतत रक्त संकलन करून अनेक गरजूंना वेळेवर सुरक्षित रक्त उपलब्ध करून देत आहे. त्यांची पुण्यामध्ये पण एक ब्रांच आहे आणि मुंबईमध्ये लवकरच सुरू होईल असे शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ब्लड बँक कार्यरत असते. कधीही कोणालाही रक्त पुरवठ्याची गरज लागली तर नेहमीच ही कार्यरत असते. श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक बार्शी इथे उपस्थित आहेत का कोणी? त्यांचे अध्यक्ष. मानवतेच्या सेवेसाठी आपलं सुद्धा जीवन कार्य समर्पित करणारी इंडियन रेड क्रॉस सोसायटी उपशाखा बार्शी संचलित श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक ही सुद्धा कार्यरत असते. अजित कुंकुलोळ सर त्याचप्रमाणे सर्वच जण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असते. वृक्ष संवर्धन समिती बार्शी शहरामध्ये, बार्शी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा आपण जो हिरवागार थंडावा घेतोय, अशी वृक्ष संवर्धन समिती यांचे अध्यक्ष उमेश काळे आणि त्यांचे सगळेच मेंबर्स अत्यंत थाटाने मस्त नटून थटून चहाचा कप हातात घेऊन सकाळच्या प्रहरी झाडं लावत असतात आणि ती हिरवळ आपल्या मनापासून ते सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवत असतात. असे उमेश काळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वृक्ष संवर्धन समिती कार्यरत असते. त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण, कारण कोरोनाच्या काळामध्ये बार्शीची लोकसंख्या फार कमी मेलेली आहे आणि ती फक्त आणि फक्त हिरवळीमुळे, त्यामुळे त्यांचा सन्मान इथे केला जातोय. समीर वायकुळे सर इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. शुभम काळे आणि रेहान तांबोळी या दोघांनी करायचं आहे. समीर वायकुळे सर धन्यवाद साहेब. समीर वायकुळे सरांचा सन्मान केला जातोय. शुभम काळे आणि रेहान तांबोळी या दोघांनी लवकर करायचं आहे. यानंतर मांगडे चाळीत काही उद्योजक निर्माण झाले. यांनी आपली उद्योजकता अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेलेली आहे.
वाणी मॅडमचाही सन्मान होतोय. रचना पाटील त्यांनी वाणी मॅडमचा सन्मान करायचा आहे. मांगणे चाळीत काही उद्योजक निर्माण झाले, त्यांचाही इथे सन्मान केला जातोय. संदीप शिवाजी कदम ॲक्वा उद्योजक. संदीप शिवाजी कदम सर यांनी समोर यायचं आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांनी कृपया उठून उभं राहून त्यांचा सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. कुकडे साहेबांना विनंती आहे उद्योजक संदीप शिवाजी कदम यांचा सन्मान करण्यासाठी. रामा रामगुडे यांचा सन्मान करायचा आहे. अक्षय थोरात यांच्या हस्ते होईल. युवराज तात्या बारंगुळे उद्योजक युवराज तात्या बारंगुळे मांगणे चाळीतले आदर्श स्थान, ते उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांना शुभेच्छा. शाकीर शेख उद्योजक शाकीर शेख गणेश पिंगळेंनी सत्कार करायचा आहे. गणेश पिंगळे त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रदीप घोडकेंनी सन्मान करायचा आहे. यानंतर रोहन कदम यांचाही सन्मान होतोय. रोहन कदम युवराज वाघमारे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आदित्य पिंगळे अभि देशमुखनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आदित्य पिंगळे विशाल गाडेकर ॲडव्होकेट यतीश बाबूराव गायकवाड ॲडव्होकेट यतीश बाबूराव गायकवाड आपण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतोय. कुकडे साहेबांना थोडीशी घाई आहे, पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचंय. चालू द्या. चालेल. ॲडव्होकेट यतीश बाबूराव गायकवाड त्यांचाही सन्मान होतोय. ॲडव्होकेट सचिन सुदाम कोकाटे अजय कदम त्यांनी सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट सचिन सुदाम कोकाटे आहेत का उपस्थित? हेमंत भारत रामगुडे कोकाटे सरांच्या मिसेस आलेल्या आहेत, त्यांनी कृपया पुढे यायचंय. रचना पाटील त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. हेमंत भारत रामगुडे आलेत का? उपस्थित असतील तर कृपया समोर यावं. अनंत आप्पासाहेब मस्के ॲडव्होकेट अनंत आप्पासाहेब मस्के अलीशेर बागवान त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय.
यानंतर सोमनाथ कांबळे आलेत का? सोमनाथ कांबळे उपस्थित असतील किंवा त्यांच्या घरचे नातेवाईक कोणी उपस्थित असतील तर त्यांनी मंचावर यायचंय. यानंतर आपण शिक्षक वर्गांकडे वळतोय. शिक्षक वर्गातला पहिला सन्मान सुजित सर मोरे यांचा मान्यवरांनी करावा अशी मी मान्यवरांना विनंती करते. साहेब पाटील सर, थोरबोले सर, लाड मॅडम, सर्वांनीच, लकाळ सर, बरवडे सर, वाणी सर, तुम्ही या. मान्यवरांच्या हस्ते आम्ही अगदी 2-2 मिनिटात सगळे सत्कार उरकतो. तुम्ही पुढच्या साईडला आलात तरी चालेल. हां, ठीक. सुजित मोरे सर, यानंतर मुळे सरांनी व्यासपीठाकडे यायचंय. कृष्णा मुळे सर, वायकुळे सर या. मुळे सरांनंतर आमच्या गल्लीतील एकमेव शाळा जनसेवा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, त्यांनी आजपर्यंत आमच्या मुलांना घडवण्याचं काम केलेलं आहे अशा शीला शिंदे मॅडम यांचा सन्मान सर्व मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करते. शीला शिंदे मॅडम आणि मॅडमच्या सोबत त्यांचा सर्व स्टाफ आहे. त्यांचे पण खूप मोलाचं काम आहे आमच्या गल्लीतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. मी सर्व त्यांच्या स्टाफलाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. थोडंसं लवकर या कारण कार्यक्रम आपला ऑलरेडी खूप उशिरा चालू झालाय. जनसेवा हायस्कूल बार्शी आणि त्या हायस्कूलमधले सर्व शिक्षक वृंद आज आपल्याकडून सन्मानित होत आहेत. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर जे आमच्या गल्लीत लहानाचे मोठे झाले असे राजेश वाणी सर सपत्नीक कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मान्यवरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. फक्त सन्मान झालेल्या लोकांना लगेच बॅगा द्या आणि सन्मानित त्यांच्या ट्रॉफीज वगैरे लवकरात लवकर पुरवा. वाणी सर आणि वाणी मॅडम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर मांगडे चाळीसारख्या एरियात राहून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमच्या मांगडे चाळीतील विद्यार्थ्यांना, वाणे सरांची दोन्ही मुलंही मला वाटते उपस्थित आहेत, त्यांनीही यायचे या कारण तुमचे आई वडील या गल्लीतले रहिवासी आहेत आणि इथं सन्मानित होत आहेत. यानंतर मांगडे चाळीमध्ये राहून परिस्थितीशी झुंज देऊन काहीतरी अचीव केलेले विद्यार्थी, माझी स्वतःची भाची कुमारी आदिती अरुण तोरड, हिचा DY पाटील पुणे येथे वैद्यकीय क्षेत्रात नंबर लागलेला आहे. तिने नीट क्रॉस करून डॉक्टर होती 2 वर्षानंतर. तिचाही सन्मान आपण करावा अशी मी सर्वांना विनंती करते. यानंतर आमच्याच घरातील माझा भाऊ डॉक्टर अमित अनंत तोरड, तो इथं उपस्थित नाही पण त्याचा सन्मान माझी मोठी बहीण स्वीकारेल. पटकन येऊन सन्मान स्वीकारायचा. अमित अनंत तोरड जे दत्तनगर इथे त्यांचं क्लिनिक चालवत आहेत. स्वाभिमानाची गोष्ट आहे की मांगडे चाळीत राहून माझ्या घरात 2 डॉक्टर आहेत. यानंतर मी स्वतःचा सन्मान स्वतः स्वीकारते कारण मी पण मांगडे चाळीची गेली 40-45 वर्ष जन्मापासून रहिवासी असून पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी येथे कार्यरत आहे. आताच तोरड मॅडमने सांगितलं की मी माझा सन्मान करत आहे, परंतु बार्शीमधील पंचायत समिती बार्शीमधील जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाचं 70% काम तोरड मॅडम करतात.
आणि पंचायत समिती शिक्षण विभागाचा कोणताही कार्यक्रम असो, तोरट मॅडमला घेतल्याशिवाय तो कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही अशा पद्धतीनं. त्याचबरोबर सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा त्या हिरिरीने सहभाग घेतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम. धन्यवाद. धन्यवाद वाणी सर. एका क्षेत्रातलं असल्यामुळं आपण एकमेकांची जरा तोंड भरून तारीफ करतोय. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कणा आपल्या समाज व्यवस्थेचा पत्रकारिता यांचे सन्मान आपण करतोय. पत्रकार संजय बारबोले हे आलेले आहेत. सॉरी, एक सन्मान राहिलेला आहे. डॉक्टर नितीन थोरबोले सर आमच्या गल्लीमध्ये क्लिनिक चालवतात आणि आमचे छोटे मोठे आजार असे चुटकीसरशी घालवतात. तर थोरबोले सरांचा सन्मान ही मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करते. तो सत्कार होता आणि हा सन्मान आहे सर, म्हणून परत एकदा तुम्हाला मानचिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतोय. वैद्यकीय क्षेत्रातल्या लाड मॅडम डॉक्टर एन.के. पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करते. यानंतर पत्रकारितेचे पुरस्कार आपण देतोय. पहिला पुरस्कार संजय बारबोले सर, जे इथंच लहानाचे मोठे झालेत आणि आजही आम्हाला त्यांची सर्वोत्परी मदत असते. सन्मानाने त्यांचा सन्मान करावा अशी मी सर्वांना विनंती करते. त्यानंतर आमच्या गल्लीतीलच पत्रकार प्रशांत गायकवाड यांचाही सन्मान, जे दैनिक साठी काम करतायत, मान्यवरांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करते. यानंतर आम्ही विशेष सन्मानित करतोय की जे लोक आमच्या गल्लीसाठी आतोनात मेहनत घेतात आणि आम्हाला सुखाने जगायला मदत करतात, असे केतन विठ्ठल शेळके सर, जे पाणी पुरवठा विभागासाठी काम करतायत आणि आमच्या पाण्याची व्यवस्था करतायत, असे शेळके सर इथे उपस्थित आहे. आपण त्यांना सन्मानित करतोय, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर संजय सुरेश शेंडगे, जे घंटागाडी घेऊन येतात आणि आमच्या सर्व चाळीला स्वच्छ ठेवण्यास आम्हाला मदत करतायत. आलेले आहेत का शेंडगे सर? नसतील तर पवार सरांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. संजय सुरेश शेंडगे, जे आमच्या गल्लीसाठी घंटागाडी घेऊन येत आहेत, त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते आपण करतोय. आणि आपल्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट की आपल्याला सर्व स्वच्छता करून देणारे पवार भाऊ, तुम्ही इथंच थांबा. आपल्याला सर्व स्वच्छता करून देणारे सर्व सन्माननीय नगरपालिकेचे सफाई कामगार, जे पवार भाऊ बरोबर असतात आणि स्वच्छतेची कामं करतात, अशा सर्वांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. कारण तुम्ही स्वच्छता केल्याशिवाय आम्ही निरोगी राहू शकत नाही. आमच्या निरोगी राहण्यात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे आणि तुम्हाला सन्मानित करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आम्ही आपण सर्वांना सन्मानित करतोय. सर्व मान्यवरांनी या सर्व सफाई कामगारांना सन्मानित करायचे. बरबडे सर, तुम्ही पुढे आलात तर बरं होईल. नाना हो, बाकीचे इकडून पण थांबा, इकडून पण थांबा. इकडे सरका, वायकुळे सर, तुम्ही मागं राहताय, थोडस सन्मानाला हात लावा, आवश्यकता आहे त्याची. सन्मान घ्या, फक्त फोटोला पोज देऊ नका. ट्रॉफीला हात लावा आणि सन्मान घ्या. आपले सर्वांचे विशेष आभार. यानंतर गरड, परमेश्वर गरड आलेले आहेत का, ज्यांनी आमच्या गल्लीसाठी गेली 10-12 वर्ष वायरमॅनचं काम केलेलं आहे, असे गरड आलेले आहेत का?
यानंतर दादा लोहार, दादा अंकुश लोहार, आमच्या गल्लीतीलच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, जे लाठीकाठीपासून शिवकालीन मर्दानी खेळ शिकवण्यापासून ते विविध लोखंडी वस्तू बनवण्याचं काम करतायत। वाणी सर पुढे या। अशा दादा लोहारचाही आपण सत्कार करतोय। दास पवार, शहर अध्यक्ष लहुजी शक्ती सेना आलेले आहेत का? हा हा यानंतर धनंजय धावारे सर आलेत का? धनंजय धावारे सर। यानंतर ललित वस्ताद, जे प्राणी सेवक फाउंडेशनचे सदस्य आहेत, आलेत का? या दलित वस्ताद तुमची सगळी टीम घेऊन या। प्राणी सेवक संघाचे सदस्य सर्व इथे उपस्थित आहेत। मान्यवरांना विनंती आहे त्यांनी या सर्व मंडळींचे विशेष कौतुक करावं। या सर्वजण या। मॅडम लाड मॅडम तुम्ही जरा पुढे आलात तर बरं होईल। मस्तानी मॅडम तुम्ही दोघी जरा इकडून या। वाणी मॅडम प्राणी सेवक फाउंडेशनचे सर्व सदस्य आहेत जे विशेष काम करतायत। प्राणी सेवा आणि त्यांना जतन करण्याचं उत्कृष्ट कार्य या सर्वांच्या मार्फत केलं जात आहे। या सर्वांना आपण सन्मानित करतोय। आम्हाला आपल्या सर्वांचा अभिमान आहे। आपण सर्वांनी खूप छान काम करताय समाजासाठी, आपलं विशेष कौतुक। यानंतर आमच्या गल्लीतीलच सर्पमित्र शेखर देशमुख, जे वेळोवेळी फोन आला की पळत जातात आणि जीवाची पर्वा न करता कितीही विषारी सर्प असला तरी पकडून त्याला अभयारण्यात सोडतात आणि जीवदान देतात। असे शेखर देशमुख यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे। ऍडव्होकेट हेमंतराव गुडे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। बर बर ऍडव्होकेट हेमंतराव गुडे आलेत का? या। आमच्या चाळीतील वकील साहेब हेमंतराव गुडे व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारत आहेत। तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणाऱ्या, आमच्या गल्लीसाठी झटणाऱ्या राजश्री गवळी मॅडम इथं उपस्थित आहेत। त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। राजश्री गवळी मॅडमचा सन्मान लाड मॅडम, मस्तानी मॅडम यांनी करावा। बुके, शाल, पुस्तक या या या। गवळी मॅडमचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं। यानंतर आणखी एक आमच्या गल्लीतील सर्पमित्र विशाल गाडे यांचाही सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करते। विशाल गाडे आहेत ना? विशाल गाडे व्यासपीठावर या। चला बुके द्या मॅडम, बुके द्या।
यानंतर सर्वात महत्त्वाचे पुरस्कार गायकवाड सर तुम्ही बसलात तर बरं होईल, मागच्या लोकांना दिसत नाही ना. यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जे तरुण पिढी आहे आणि ज्यांना उमेद आहे काहीतरी करून दाखवण्याची, असे आमच्या गल्लीतील विद्यार्थी जय संतोष मस्के यांनी 10वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत. जय संतोष मस्के यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा. यानंतर 90% पेक्षा जास्त 10वीला गुण प्राप्त करून जयला सन्मानित केले जाते. यानंतर कांचन रामेश्वर मांगडे, कांचननेही 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत. इयत्ता 10वी मध्ये आम्ही प्राथमिक तत्वावर फक्त 5च विद्यार्थ्यांचे यावर्षी गौरव करतोय. याच्यातून फक्त नवीन जे 10वीला मुलं आहेत त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या वर्षी 90% पेक्षा जास्तीचे पुरस्कार द्यायचा आम्हाला कंटाळा यावा. इतक्या विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवावेत अशी अपेक्षा व्यक्त करते. यानंतर वरद विशाल मांगडे ज्याने मंथन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि एवढ्याशा छोट्याशा जीवानी पहिला नंबर मिळवलेला आहे. अशा वरद विशाल मांगडेचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर 10वी मध्ये 93% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेला युग मधुकर झोंबाडे, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, ज्याने 93% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत, असा त्याचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आमच्या गल्लीतीलच श्रुती कृष्णा मांगडे जिने 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. श्रुती शिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे तिचा सन्मान तिच्या आजी हिराताई मांगडे यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रुतीचा सन्मान हिरात्या तुम्ही घ्या. भूमी आजीला घेऊन ये. श्रुती कृष्णा मांगडे ही शिक्षणासाठी परगावी असल्यामुळे तिच्या आजीच्या सुपूर्द तिचा सन्मान करावा. भूमी थांब. पहिलं वर्ष होतं. यानंतर आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या निवेदिका नीतादेव मॅडम यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. आमचा पहिलाच हा कार्यक्रम होता. मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न झालं तरी चालेल. एक विशेष कौतुक फक्त 2 मिनिट. रोहित सर, आमच्याच गल्लीतील वाणी सरांची मुलगी पण मेडिकल क्षेत्रात गेलेली आहे. तिनेही नीट क्रॉस क्रिक केलेली आहे, तर तिचाही सन्मान आपण करावा अशी आपल्याला विनंती करते. तिनेही डॉक्टर होणार आहेत काही दिवसांनी, झाली ऑलरेडी तिने डॉक्टर. तिचाही सन्मान आपण करावा अशी विनंती करते. पुस्तक पण द्या सर, कारण तीही आमच्या गल्लीचीच मुलगी आहे. आपण आता स्थानापन्न झालं तरी चालेल. आणि विशाल मांगडेची मुलगी दीप्तीनं आतापर्यंतचे सर्व पुरस्कार आपल्यापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल दीप्तीचाही विशेष सन्मान. आमचा हा पहिला प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सहकार्याने बऱ्यापैकी यश आल्यासारखं आम्हाला वाटतंय. छोटा कार्यक्रम होता, पहिल्यांदाच घेतला, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ आणि कार्यक्रमाला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.
आणि आमच्या जनसेवा हायस्कूलच्या शिक्षक सरांना थोडंसं मनोगत व्यक्त करायचं. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले 4 शब्द व्यक्त करावेत. नमस्कार. तर या ठिकाणी मांगडे चाळ क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ बार्शी या गणपती मंडळाच्या वतीनं आत्ताचा जो सन्मान सोहळा आपण या ठिकाणी बघतोय, तर याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थेमध्ये काम करणारे, मग ते स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंत सर्व घटकामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला. त्याचबरोबर आमच्या संस्थेमध्ये जनसेवा हायस्कूल बार्शी या संस्थेची 1965ची स्थापना आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत जनसेवा हायस्कूलचे हे जे सर्व विद्यार्थी आहेत, खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा आज कृतकृतार्थ झाल्यासारखं वाटतंय. कारण हे सर्व विद्यार्थी आज चांगल्या पद्धतीनं समाजसेवेचं काम करायला लागलेत. आमचे हे सर्व विद्यार्थी आज समाजासाठी भविष्यामध्ये पुढं काहीतरी घेऊन चाललेले आहेत आणि आजचा हा जो उपक्रम आहे खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. गणपती मंडळ किंवा सांस्कृतिक मंडळ ही जी मंडळं असतात त्या मंडळाने असेच कार्यक्रम याच्याही नंतर पुढं चालू ठेवावे आणि त्यांच्याबरोबर आम्हाला जर काही मदत पाहिजे असेल आपल्यासाठी तरी सुद्धा आम्ही देऊ. वारंवार आम्हाला पण ही माणसं, मग ते नगरसेवक असतील, नगराध्यक्षापासून सर्व गोष्टीवर आम्हाला काही अडचण असेल तर ही माणसं सगळी आमच्या अडचणी सोडवतायत. त्यामुळं परत एकदा मांगडे चाळ क्रीडा सांस्कृतिक मंडळाचं शतशः आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आमच्या गल्लीतल्या 2 विद्यार्थिनी थोड्याशा रुसलेल्या आहेत, कारण त्यांनाही सन्मानित करणं अपेक्षित होतं, ते माझ्याकडून राहून गेलं. भूमी मांगडे आणि आस्था सूर्यवंशी या दोघींनी येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. भूमी मांगडे आणि आस्था सूर्यवंशी दोघींनी एकत्र येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. एक बुके द्या. आणि यानंतर एक विशेष आमच्या मांगडे चाळीचं कौतुक आपल्याला माहित नसेल तर सांगते की आमच्या मांगडे चाळीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि त्याचपैकी अविरत सेवा देणारे गोंधळी समाजाचे माऊली पिसे इथं उपस्थित आहेत. आव्हानाने माझ्याकडून तो सन्मान राहून गेला. मी त्यांना विनंती करते, आदर्श तोरण आणि वाणी सर, रिहान तांबोळी यांनी पुढे यायचे आणि त्यांचा सन्मान करायचा. वाणी सर आपण पण या पुढं, या पुढं, कारण हे बांधव आमच्या गल्लीत आमच्या जन्मापासून राहतात आणि उत्कृष्ट कार्य करतात. यांचाही विशेष सन्मान करणं गरजेचं होतं. तो चुकून माझ्याकडून राहून गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि असंच आपण सर्वजण एकजुटीनं राहून मांगडे चाळीचं नाव कसं आणखीन चांगलं सुधारता येईल याकडे लक्ष देऊ. यानंतर मी वाणी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, मांगडे चाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांचं प्रथमतः सर्व आपण जे आलो त्यांच्या वतीनं मी खरंच खूप आभार मानतो. असा एक वेगळा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही बार्शीमध्ये खूप चांगला घेतलाय, मांगडे चाळीमध्ये घेतलाय. अध्यक्षांचं, तांबोळीबाई या सर्वांचं मी आभार मानतो आणि आमच्या ओनली समाजसेवा संस्थेला तुम्ही आमचं काम बघून जो आमचा गौरव केलाय त्याबद्दल एकदा आभार मानतो. पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर वाणी सर आपलं मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रम अवघ्या 10 मिनिटाचा राहिलाय. मांगडे चाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी जो आज हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः मी मनापासून आभार व्यक्त करतो. 1992-93 दरम्यान या मांगडे चाळ तरुण गणेश मंडळाची
आम्ही सर्वांनी मिळून स्थापना केली होती. आदरणीय दगडू नाना मांगडे, त्याचप्रमाणे तानाजी बापू मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची आम्ही त्या काळात स्थापना केली आणि रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलो. आणि त्यावेळेचा काळ असा होता की बार्शीमध्ये मंडळापुढे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करणं अशा प्रकारचा हा काळ होता. परंतु काळाच्या ओघामध्ये आज याच मंडळाने जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. उच्च शिक्षित किंवा समाजात प्रतिष्ठा मिळवणाऱ्यांचा सन्मान कुणीही करतं, परंतु जे अगदी सफाई कामगारापासून पाणी पुरवठा करणाऱ्या मंडळीपर्यंत सर्वांचा या ठिकाणी आज सन्मान करण्यात आलेला आहे. ते खरोखरच कौतुकास्पद आहे. काम करणाऱ्याच्या पाठीवर कुणीतरी एक थाप टाकली तर त्याला अधिक उत्साह येतो. त्याचप्रमाणे मगाशी तोरट मॅडमने सांगितलं की मांगडे चाळी म्हणलं की प्रतिमा वेगळी होती, पण तो काळ गेलेला आहे. आज याच चाळीमध्ये बरेचसे उद्योजक, वकील, डॉक्टर, शिक्षक यासारखे प्रभावी व्यक्तिमत्व तयार होत आहेत. त्याचप्रमाणे मांगडे चाळीतील मुलं सुद्धा 90% जास्त गुण घेऊन आज उत्तीर्ण होत आहे. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. अशाच प्रकारे मंडळाने दरवर्षी अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावे अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो. यानंतर डॉक्टर NK पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील आणि शेवटचं मनोगत समीर सर व्यक्त करतील. शेवटची ओव्हर टाकायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. परवाच माझा 75वा वाढदिवस झाला. जन्मतारीख 1 जून 1951. 1 जून म्हणजे किती खरी असती हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि समोर डॉक्टर हा बोलणार तरी काय, आजार आणि त्याच्यावरचे उपाय याच्यावरच बोलणार. मी फक्त तुम्हाला एक चावी आज सांगून जाणार आहे की कोणताही आजार आपण 4 गोष्टीने कमी करू शकतो. पहिलं म्हणजे समतोल आहार, दुसरा म्हणजे आपल्या शरीराला झेपेल असं दररोज केलेला व्यायाम, तिसरं म्हणजे आपण आपल्या मनावर ठेवलेला ताबा आणि चौथं म्हणजे आपली दिनचर्या ही नियमित असणं महत्वाचं आहे. तर ह्या 4 पिलर्सवर आपण संपूर्ण आरोग्याचं मंदिर उभा करू शकतो. एवढंच मला बोलायचं होतं. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. यानंतर किरण मस्तानी मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील आणि आणखीन 2 भाषणं होतील. त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी मोलाचं आहे. 10 मिनिटात आपण कार्यक्रम संपवतोय. नमस्कार. मांगडे चाळी या मंडळाची मी फार आभार मानते की त्यांनी मला एक तृतीयपंथी न समजता मांगडे चाळीतीलच एक त्यांची लेक बहीण समजून मला या कार्यक्रमाची उपस्थिती दिली. त्याबद्दल या मंडळाचे व सर्व मांगडे चाळ परिवाराचे मी आभार मानते आणि माझ्याकडून व माझ्या तृतीयपंथी समाजाकडून त्यांच्या सर्व कुटुंबाला मी आशीर्वाद देते. कारण माझाही जन्म मांगडे चाळीतच झालेला आहे. जनसेवा शाळेतच मी 2रीपर्यंत शिकले, पण भरपूर जणांना माहीत नाही की मी मांगडे चाळीतलीच रहिवासी आहे. पण तरीही मी मांगडे चाळीत राहून एक तृतीयपंथी असून सुद्धा आज मी सोशल मीडियावर 10 लाख फॅमिली मी जमा केलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं गोल्डन प्ले बटन मी आपल्या चाळीसाठी मागवलेलं आहे. तर मला ओळखताना लोक मी मांगडे चाळीतली म्हणूनच ओळखतात. तर माझं आणखीन मी कार्य आणि माझ्या समाजाचं कार्य आम्ही आणखीन चांगलं करत राहू व आपल्या चाळीचं नाव मोठं करू.
इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचंही, लाड मॅडमचं, सर्वांचं मी आभार मानते की यांच्यासोबत मला बसण्याचं आणि बोलण्याचं हे दिलं. थँक्यू मॅम. यानंतर दास मस्के सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष दास मस्के सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे आहेत का? दास मस्के. नमस्कार, जय शिवराय. आज मांगडेचाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी आयोजित केलेल्या या सन्मान कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर साहेब अण्णासाहेब पाटील, समीर वायकुळे सर, डॉक्टर थोरबोले साहेब, डॉक्टर लाड मॅडम, किरण मस्तानीताई, वाणी सर, या भागाचे नगरसेवक रोहित लाकाळ, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तुकडे साहेब या ठिकाणी आले. त्यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा, सर्व समाजसेवी संस्थांचा या ठिकाणी सन्मान केला. या भागातून अनेक रत्न घडलेले आहेत. आम्हाला या तुळजापूर रोड, मांगडेचाळ, पाटीचाळ याचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. ज्या भागाला गलिच्छ वस्ती किंवा नावं ठेवण्याचं काम या ठिकाणी बार्शीच्या विविध स्तरातून होत होतं, ते पुसण्याचं काम अनेक चांगल्या उपक्रमातून आम्ही आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि आज बार्शीमध्ये घडत असलेलं जे चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाचं गौरव या ठिकाणी मांगडेचाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या माध्यमातून जो झालेला आहे तो स्तुत्य उपक्रम आहे. आणि या सर्व सहकाऱ्यांना यापुढेही मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आणि आपली नवीन ओळख निर्माण करण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि सर्व मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून जे सामाजिक काम झालेलं आहे, स्मशानभूमी या ठिकाणी मांगडेचाळ, यशवंतनगर, पाटीलचाळ, सोलापूर रोड, दत्तनगर, नाळे प्लॉट या रहिवाशांसाठी जे सुशोभीकरण झाले त्या कामाच्या निमित्तानं मांगडेचाळ क्रीडा सांस्कृतिक मंडळानं आमचा या ठिकाणी सन्मान आणि गौरव केला. तसेच गोशाळेचं काम आमचं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं चालतं. त्या कामासाठी मांगडेचाळ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचं कायम सहकार्य असतं. कमी जास्त जे काय असतं ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कायम विचारणं असते. त्याबद्दल मी मंडळाचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व सामाजिक संस्थांचं या ठिकाणी अभिनंदन, ज्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार झालाय त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व पत्रकार बांधव, सर्व डॉक्टर, या ठिकाणचे सर्व शिक्षक वर्ग, गुणवंत विद्यार्थी यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद मस्के सर. यानंतर रोहितला मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नगरसेवक आमच्या गल्लीचे रोहित लाकाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी मांगडेचाळ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाच्या प्रसंगी बार्शी शहराचे माजी नगराध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माननीय दगडू नाना मांगडे, तसंच आपल्या भागाचे डॉक्टर, ज्यांनी मलाच नाही तर माझ्या आई वडिलांना आणि त्यांच्या आई वडिलांना सुद्धा, म्हणजे माझ्या आजोबाला सुद्धा सेवा दिली, असे आमचे डॉक्टर एन के पाटील, आमचे मार्गदर्शक समीरजी वायकुळे सर. व्यासपीठ तसं मोठं आहे, आपला मुलगा लहान भाऊ म्हणून मला माफ करा. सन्माननीय व्यासपीठ, आज या ठिकाणी मांगडेचाळीत जो कार्यक्रम घेतला तो अतिशय म्हणजे वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे. आज बार्शी शहरात आपल्या बार्शीला एक नवीन ओळख होती की बार्शी शहरात मोठमोठे देखावे देखील केले जात होते, परंतु सर आज बार्शीत तसं जर काय बघायला गेलं तर कुठेही गणपतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात मला तरी दिसत नाही. त्यात या ठिकाणी एवढ्या मोठ्या जोमानं आणि मगवानी सरांनी सांगितलं की उच्च शिक्षित मुलांचा सत्कार, सन्मान सोहळा होणं हे साहजिक असतं, परंतु मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्यावेळेस आपण जातो, आपला सन्मान होतो,
त्यावेळेस त्या मुलाला देखील प्रेरणा मिळतात आणि तो आणखी उमेदीनं पुढे जातो आणि भरणी घेतो. खरं तर आज या ठिकाणी आल्यानंतर माझ्या सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या ठिकाणी ज्या शिक्षकांचा सत्कार झालाय त्यांचा मी सुद्धा विद्यार्थी आहे. आता ते खाडे मॅडम होत्या, त्या मला प्राथमिकला जनसेवा स्कूलला शिकवलं होते सर. आता मी इथं सगळ्यांसमोर मोठा झालोय. फक्त असेच कार्यक्रम मांगडेचा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं मी त्यांना मगाशी कोणीतरी म्हणाले जनसुळेचे मला वाटते मुख्याध्यापक होते का, आम्ही असताना गुंडसर होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर काय मदत लागली तर आम्ही करू. निश्चितच या भागात काम चांगलं करणाऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी लोक आहेत. तर मंडळानं आणखी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला आपल्या किरणचं देखील या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. लाड मॅडम आहेत, परंतु तुम्हाला जरी आणखीन काय करायचं असेल तर मी सुद्धा माझी 100% तयारी देऊन, का तर तुमचा कार्यक्रम चांगला आहे त्याला म्हणजे कुणीही नाव ठेवणार नाही. एकदम आता ह्या मुलांचं सर याच्या अगोदर कधी कुठं सत्कारच झालेलं नसेल. मी आता बघितलं आमचे सहकारी मित्र अण्णासाहेब असतील, संदीप सर असतील, यांना एक उद्योजक म्हणून ज्या वेळेस आपण त्यांना सन्मानित करू त्यावेळेसच नवीन जी युवा पिढी आहे ती त्या उद्योजकाकडे वळली जाणार आहे. राहिला विषय आता सगळी नाही तर आपण युवा पिढी बघतोय सर की बरबाद होऊन चालली आहे. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले, रात्री दारू बाकीचे विषय करून पोरं वया चाललेले आहेत. त्यांच्या आई वडिलांची हाल काय होते. आता मी खूप लहान आहे बरं का तुमच्यापेक्षा, पण मी जवळून अनुभव घेतोय. मी सगळ्यांना लहान आहे आता पण तरी मोठा घास घेतो सांगतो की कृपया करून कुणी कसल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आपल्या परिवाराची आपली काळजी घ्यावी असंच या गणरायाचे मी सांगतो. आणि या भागातील अजित मांगडे असतील, बाबासाहेब मांगडे असतील, आज आमचे मित्र नाहीत पण विशाल मांगडे असतील, राजाभाऊ मांगडे असतील, यांना पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या दमाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करावा. धन्यवाद. आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा योग्यचित मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कायम ऋणी राहील. धन्यवाद. यानंतर अध्यक्षीय आणि शेवटचं भाषण समीर वायकुळे सर करतील. त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या मांगडे चाळ तरुण गणेश मंडळ बार्शी यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तर हा कार्यक्रम त्यांनी एक वेगळा उपक्रम, वेगळा विचार त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं राबवलेला आहे. आणि सगळ्यांनी त्यांचं आता कौतुक केलंच की त्यांनी जो वेगळा कार्यक्रम केलाय. तर मला एक म्हणायचं की मांगडे चाळ असं म्हणलं तर मांगडे चाळीविषयी आतापर्यंतचा लोकांचा दृष्टिकोन यापूर्वी वेगळा होता. भांडण मारामारी अशा गोष्टी असायच्या, परंतु आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मला हे बघायला मिळालं की मांगडे चाळीत सुद्धा डॉक्टर आहे, मांगडे चाळीमध्ये सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी सगळ्या प्रकारची म्हणजे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन पुढे यायला लागलेले आहेत. आणि तुम्ही जो आता कार्यक्रम केला आहे, नवीन जे विद्यार्थी होते त्यात माझे आता ही वाणी जो विद्यार्थी आहे तो माझे विद्यार्थी होते सुलाकी हायस्कूलमधले. आणि मांगडे चाळीतले बरेच विद्यार्थी आमच्या सुलाकी हायस्कूलमध्ये आहेत, शिकतात. आणि त्यांचं सुद्धा कालच मला ते म्हणत होते की सर आमचा उद्या सत्कार आहे. म्हणजे मुलांना किती कौतुक वाटतं की सत्कार केल्यानंतर. आणि हा एक चांगला विचार मांगडे चाळ मित्रमंडळाने घेतलेला आहे. मी या कार्यक्रमात तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, चांगल्या विचाराची किंमत काय असते. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की 2 मिनिटं ही गोष्ट ऐका. मी जी गोष्ट सांगणार आहे, चांगल्या विचाराचे फायदे काय असतात. एक असाच तरुण असतो, सुशिक्षित बेरोजगार तरुण असतो, तो लग्न झाल्यानंतर मुंबईला जातो आणि लहान त्याला एक मुलगा होतो, पण घर प्रपंच भागत नसल्यामुळे तो काय करतो की परदेशात नोकरीसाठी जातो. आणि 10 वर्षाने तो परदेशातून नोकरी करून माघारी भरपूर पैसे कमवतो आणि तो माघारी आलेला असतो आपल्या मुलांना, बायकांना म्हणजे पत्नीला भेटण्यासाठी. तर त्यावेळेस त्या
एअरपोर्टवर एक विचार विक्या नावाचा एक माणूस असतो, विचार विक्या. तो तिथं विचार विकत असतो. याला काय वाटतं की विचार विकणं म्हणजे काय? मग तो म्हणतो मी विचार विकतोय. मग ह्याच्याकडे भरपूर पैसे आलेले असतात. त्याला वाटतं चला थोडेफार पैसे देऊन आपण विचार विकत घेऊ. मग तो म्हणतो किती द्यायचे? तो म्हणतो 1 लाख रुपये द्यावे लागतील. मी तुम्हाला 1 लाखाला एकच विचार सांगणार. ठीक आहे म्हणतो. मग तो काय करतो? लाख रुपये काढून देतो. मग तो सांगा विचार आता. तर तो असा विचार सांगतो की आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं. हा ती म्हणतो अजून पुढे झाला की म्हणतो एकच विचार दिला 1 लाखात. तो म्हणतो हे तर 1 लाखात एक विचार, मला तर माहित होतं की रागावर नियंत्रण ठेवणं मला माहित होतं. पण म्हणतो तुम्ही आता विकत घेतले 1 लाख रुपये देऊन. ह्याच्यावर आता दुसरा विचार पाहिजे असेल तर आणखीन 1 लाख मोजावं लागतील. ठीक आहे, आता लाख रुपये तरी गेले म्हणतो फक्त विचार आठवत राहतो काय? तर रागावर नियंत्रण ठेवायचं. तो विमानात बसतो आणि मुंबईच्या एअरपोर्टवर उतरतो. तिथून तो घराकडे निघालेला असतो. टॅक्सीने तो घराकडे चाललेला असतो आणि त्याला घरी जायची एवढी आवड उत्सुकता झालेली असते आणि मध्येच ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक जाम झाल्यानंतर ह्याचा कंट्रोल सुटतो आणि हा पटकन बाहेर जातो. काय चाललंय, कशामुळे ट्रॅफिक जाम झाले? तर तिथं 2 तरुण मुलं एकमेकाशी हुज्जत घालत असतात. ह्याला इतका राग येतो, तो पिस्तूल काढतो त्या पडली आणि त्या मुलाच्यावर तो पिस्तूल रोखतो आणि तो पिस्तूल त्या मुलाला गोळी घालणार एवढ्यात त्याच्या विचार डोक्यात येतो की रागावर नियंत्रण ठेवायचं. तो विचार त्या डोक्यात येतो आणि मग तो पिस्तूल खिशात ठेवतो त्याच्या पॉकेटमध्ये आणि ती भांडण मिटतात आणि तो घरी जातो. घरी गेल्यानंतर पत्नी 10-12 वर्ष पूर्वी तो गेलेला असतो. मुलगा मोठा झालेला असतो. हा घरात गेल्यानंतर बॅग वगैरे देतो. पत्नी स्वागत करते. मग हा फ्रेश होऊन बाहेर आपल्या हॉलमध्ये बसतो. त्यावेळेस तो हुज्जत घालणारा मुलगा आता घरात येतो. आल्यानंतर तो पत्नीला विचारतो हा कोण आहे? तर ती पत्नी म्हणते हा आपला मुलगा आहे आणि ह्याच्याच डोक्यावर त्याने पिस्तूल रोखलेली असते. बघा म्हणजे किती मोठा अनर्थ टळला की विचार किती महत्वाचा आहे. तसा मांगडेचा इथल्या ह्या मंडळाने चांगला विचार घेऊन पुढे आलेला आहे की ज्या विचाराने हा विचार तुम्ही जर स्वीकारला तर तुमचा अनर्थ टळेल आणि चांगलं काहीतरी पुढं घडेल. म्हणून सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही चांगले विचार स्वीकारा. नक्कीच सर्वांची प्रगती होईल. मला इथं बोलवल्याबद्दल मी सगळ्या मंडळाचा आणि सर्वांचा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. सॉरी, आपण पहिला कार्यक्रम घेतला आणि तो आपल्या सर्वांच्या बोलण्यातून असं व्यक्त झालंय की तो चांगला झाला. आपण आमच्या कार्यक्रमाला दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार. सर्वप्रथम हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमच्या गल्लीतील जी मुलं आहेत त्यांनी गेली 3 दिवस खूप मेहनत घेतलेली आहे. किती जरी छोटा कार्यक्रम असला तरी एखादा कार्यक्रम करायचा म्हणलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टीची तयारी करावी लागते. ती सर्व तयारी या पोरांनी केली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम विशेष आभार. परत आपल्या गल्लीतील सर्व सन्माननीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचेही आभार. आमच्या विनंतीला मान देऊन लाड मॅडम, किरण मस्ताने मॅडम, वाणी मॅडम, राजू वाणी सर, त्यांची दोन्ही मुलं थोरबोले डॉक्टर NK पाटील, समीर वायकुळे सर, रोहित लाकाळ, वाणी सर, मांगडे काका, संजय बारबोले सर, दगडूनाना मांगडे, हवालदार मामा, नीतादेव मॅडम, गवळी मॅडम हे सर्व उपस्थित राहिले. आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल आमच्या गणेश मंडळातर्फे, मांगडेचा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. परत एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.